चला आज आपण बनवूयात मसूरची मस्त अशी सरभरीत भाजी। हे बघा मी मसूर मस्त असं 2-3 पाण्याने धुवून घेतलंय, ते आता कुकरमध्ये घालूया। हे बघा ही मसूर असते पूर्ण एक मोठी वाटी घेतली मी, त्याच्यात आता आपण घालूया 2 विलायची, 4 लवंगा, 3 काळे मिरे आणि ही तुकडे केलेली दालचिनी आणि हे एक फूल आणि ह्याच्यातच घालूया आपण हा तेजपत्ता आणि त्याच्यानंतर घालूया आपण थोडेसे हे जिरे। ह्या जिऱ्यानेच मस्त टेस्ट येणार आहे, हे शिजवतानाच घालायचे। नंतर घालायचे आपल्याला थोडंसं मीठ, कारण मिठाचा रस ह्यात उतरला पाहिजे। परत घालायचे आपल्याला ह्याच्यात हळद। आता ह्याच्यात पाण्याचं प्रमाण वाढवूया। आता आपल्याला हे मस्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। गॅसवर आपण हा मस्त कुकर ठेवून घेऊया आणि याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया। आपला मसूर शिजून मस्त असं छान झालेला आहे। चला आता आपण ह्याला मस्त ह्याची पुडणी करू। मस्त अशी कढई गरम करत ठेवली आहे, त्याच्यात आता आपण तेल घालूया। 2 मोठे चमचे तेल घालू। हे बघा तेल चांगलं गरम झालं पाहिजे। तेल चांगलं गरम झालंय, त्याच्यात आपण हा आता कढीपत्ता घालूया। हे बघा हे घातले। आता ह्याच्यात घालूया आपण हे वाटण, म्हणजे ह्यात लसूण आणि कोथिंबीर आहे, हे व्यवस्थित घालून घेऊया। लसूण आणि कोथिंबीर चांगली टेस्ट येणार आहे। कारण ऑलरेडी मसाले आपण त्याच्यात घातलेले मसूर शिजताना। हे बघा त्याला चांगलं एकजीव झालं पाहिजे हे। हे बघा आता ह्याच्यात घालून घेऊ आपण 2 मोठे चिरलेले, बारीक चिरलाय हा कांदा, 2 मोठे होते हे, ह्याच्यात घालून घेऊया। आता कांदा भाजायला वेळच लागतो, मस्त असं आपण कांद्याला लाल करून घेऊया। हे बघा असं मस्त मस्त असा कांदा लाल होत आलाय, तरी आणखी 2-3 मिनिटं लागणार आहेत त्याला। चांगल्याला लाल करून घेऊ आपण। चांगला मऊ झाला पाहिजे हा कांदा। हे बघा असं हे बघा ते झालेलं आलं। ह्याच्यात थोडीशी हळद थोडीच घालू, कारण त्याच्यात घातली आपण। आता ह्याच्यात घालू आपण काळा मसाला थोडासा, अर्धा चमचा।
थोडासा घालूया चिकन मसाला. सगळं एकजीव करून घेऊया असं. हे बघा असं मस्त. ह्याच्यात घालूया हे अख्खा मस्त त्यात थोडंसं पाणी वाढवूया आपण. हे बघा असं मस्त मस्त कलर पण आला ह्याला. आता ह्याला थोडंसं मीठ घातलं होतं पण चवीनुसार आणखीन थोडं घालू. मीठ. आता ह्याला आणखीन 5 मिनिटं आपण उकळी फोडू देऊ, कारण एक जीव झाला पाहिजे सगळा मसाला. बघा असं आपलं मसूर अख्खा पूर्ण तयार झालेला आहे. बघा अशी मस्त अशी ह्याला उकळी फुटली. आता ह्याच्यात आपण मस्त अशी कोथिंबीर पेरून घेऊयात. हे बघा मस्त. हे बघा अख्खा मसूर आपला झाला आहे तयार खाण्यासाठी. चला मग तुम्ही बी ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की.